सर्वांना नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम सह्याद्री शिक्षण संवाद ही आपली साप्ताहिक व्याख्यानमाला. आजचा आपला हा 12वा एपिसोड आहे आणि आज मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतंय की आपण आज 3 महिने अखंडितपणे आपल्या ह्या व्याख्यानमालेचे पूर्ण केलेले आहेत आणि आपल्याकडे यापूर्वी 11 वक्ते दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या ह्या व्यासपीठावरती येत गेले. आज आपल्याकडे हे 12वं पुष्प विणण्यासाठी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विलास सपकाळ सर, माननीय कुलगुरू MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी सपकाळ सरांना आवर्जून सांगू इच्छितो, सर, आम्ही 3 महिन्यांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्यांदा आपण शासकीय पातळीवरती असा संवादाचा एक व्यासपीठ आपण तयार केलं आणि हे व्यासपीठ तयार करण्यामागचा मुख्य उद्देश हा प्रामुख्याने ज्या राष्ट्रीय पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. आपण बघितलं तर साधारणतः विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं गेल्या 2 महिन्यांमध्ये सातत्याने नवीन अनेक रेग्युलेशनचे मसुदे हे घोषित केले जात आहेत आणि त्याच्या अनुषंगाने किती गतिमान हे संपूर्ण उच्च शिक्षण क्षेत्र हे बनलेले आहे आणि किती महत्वाच्या घडामोडी या क्षेत्रामध्ये घडत आहेत, या सगळ्यांचा अन्वयार्थ लावणं, त्याचे परिणाम कशा पद्धतीने आपल्या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरती होत आहेत, त्याचे परिणाम हे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असतील, आपल्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स असतील, त्याच्यावर कसे होत आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्यांचा केंद्रबिंदू जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवरती ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कशा पद्धतीने होतो याची सांगोपांग चर्चा व्हावी या दृष्टिकोनातनं आपण ह्या सह्याद्री शिक्षण संवाद या व्यासपीठाची निर्मिती केली आणि त्यावरती आपण सर्व बर्निंग टॉपिक्स म्हणजे आपण अगदी वन नेशन वन सबस्क्रिप्शन पासून आपण सुरुवात केली आणि त्यानंतर वेळोवेळी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन कडनं जे विषय निवडले गेले, तसंच आपण आता नुकतंच मराठी आपल्या मातृभाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडनं दिला गेला त्याच्या अनुषंगाने आपण काही व्याख्यानांचं आयोजन केलं. तसंच वाचन संस्कृती आपल्या तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये वाढावी त्या दृष्टिकोनातनं देखील आपण यामध्ये अनेक वक्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की याला प्रतिसाद एवढा जास्त आहे की आपल्याला दिल्लीपासनं तर आपल्या राज्यातले तर सर्व शिक्षण क्षेत्रामधले तज्ज्ञ व्यक्ती ते अप्रोच होतच आहेत, परंतु आम्हाला राज्याबाहेर देखील जे मराठीमध्ये उत्तम बोलू शकतात ते देखील आम्हाला अप्रोच होत आहेत आणि या व्यासपीठावरती त्यांचे विचार मांडण्यासाठी ते येऊ इच्छितात आणि त्यामुळे आमचाही उत्साह वाढतोय. आपण बघत आहात की आता 500 जण सर संपूर्ण राज्यामधनं आपल्याला या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्यानंतर हेच आपलं आजचं जे व्याख्यान आहे ते आपण YouTube लाईव्ह पण करतो आहोत आणि त्यानंतर आपण DHEच्या वेबसाईटवरती देखील अपलोड करणार आहोत, आपल्या YouTube चॅनलवरती देखील आपण हे अपलोड करणार आहोत आणि याच्या माध्यमातून अत्यंत उत्तम माहिती ही सर्व आपल्या शिक्षण क्षेत्रामधल्या स्टेक होल्डर्सला मिळती आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये ही गोष्ट मी आवर्जून आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्या सर्व अकृषी विद्यापीठं, आपली खाजगी विद्यापीठं साधारणतः 83 हे आपल्याकडे विद्यापीठांची संख्या आहे. म्हणजे त्यामध्ये डीम टू बी असतील, खाजगी विद्यापीठ आहे, अकृषी आहे, युनिटरी आहे, डिनोवो आहे, क्लस्टर युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे कुलगुरू, आपल्याकडचे एडेड महाविद्यालय जी सगळी 1172 आणि आता 69 आमच्याकडे BSW MSW ची महाविद्यालय पण जॉईन झालेली आहेत, त्यांची प्राचार्य, त्याचप्रमाणे विद्यार्थी, हे सगळेजण आमचे सर्व सहसंचालक, अनेक कुलगुरू देखील आज इथे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. असे सगळेजण उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग घेतात आणि फार चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद हा दिला जातो. आजचा कार्यक्रम यासाठी देखील विशेष आहे की 2 अतिशय महत्वपूर्ण निर्णय हे मागच्या आठवड्यामध्ये एक NAAC माध्यमातून आणि एक युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या माध्यमातून घेतले गेले. पहिला निर्णय हा UGC केअर लिस्ट जी जर्नल्सची यादी ही युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन कडनं शोधपत्रिकांची यादी घोषित केली जायची आणि मग आपल्याकडचे प्राध्यापक त्यामध्ये आपले शोधनिबंध प्रसिद्ध करायचे. ही पद्धत आता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी बंद केलेली आहे. त्याचप्रमाणे NAAC कडनं जी पीअर टीम व्हिजिट होती ते व्हिजिट देखील बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय NAACच्या गव्हर्निंग काउन्सिलने घेतलेला आहे. ह्या 2 निर्णयाच्या अनुषंगाने एकूणच आपल्याकडे ज्या पद्धतीचं संशोधन, मग ते अगदी PhD स्कॉलर्स पासून
तर आपल्याकडे जे सर्व सायंटिस्ट आहेत यांच्यापासून तर आमच्या ह्युमॅनिटीज मधला सुद्धा रिसर्च असेल, या सगळ्यांवरती याचा कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो, त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि मानांकन मूल्यांकन आणि यामध्ये विश्वासार्हता निर्माण करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आम्ही अनेकदा या संदर्भातले काही माझे देखील लेख जेव्हा प्रकाशित होतात तेव्हा आवर्जून लोक नॅक विषयी आणि एनआरआय विषयी ज्या कॉमेंट्स आमच्याकडे येतात त्या प्रामुख्याने ह्या दोन्ही संस्थांच्या विश्वासार्हतेविषयी येतात आणि त्यामुळे ही क्रेडिबिलिटी टिकवून ठेवणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार खूप प्रयत्नशील आहे आणि हेही आपण बघतो की त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी एन्श्योर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या सगळ्यांचा उहापोह करण्यासाठी त्यावरती विचारमंथन करण्यासाठी मला असं वाटतं की आज आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर सपकाळ सर हा एक अशा प्रकारचा व्यक्ती आहे की ज्यांनी अशा स्वरूपाच्या अत्यंत ज्याला आपण तसं म्हटलं तर संशोधनाच्या बाबतीमधल्या अनेक जे किचकट आहेत किंवा अत्यंत क्लिष्ट अशा स्वरूपाच्या विषयांना अत्यंत सोप्या पद्धतीने मांडण्याची आणि त्याला न्याय देण्याची त्यांच्याकडे एक कला आहे. आपल्याला कल्पना आहे की सर हे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये, त्यानंतर सर नागपूरला कुलगुरू झाले आणि आता ते एमजीएम युनिव्हर्सिटी जी आपली सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटी आहे छत्रपती संभाजीनगर येथे त्या ठिकाणी सर आता सध्या कुलगुरू आहेत. सरांचा सातत्याने परदेश प्रवास चालू असतो. अनेक विद्यापीठांबरोबर एमओयू करण्यामध्ये त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे. महाराष्ट्र शासनाने एनईपीच्या अंमलबजावणीसाठी जी स्टिअरिंग कमिटी हाय लेवल स्टिअरिंग कमिटी कॉन्स्टिट्यूट केले सर त्याचे सन्माननीय सदस्य आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये सरांचं योगदान हे या ठिकाणी नेहमीच असतं. त्यामुळे आम्हाला सातत्याने अत्यंत व्हॅल्युएबल इनपुट्स हे साहेबांकडनं मिळत असतात. त्यामुळे आम्ही सरांना विनंती केली की सर हा अतिशय महत्वाचा विषय आहे. जर अशा स्वरूपाने युजीसी केअर लिस्टचं जे जर्नल्सची यादी डिक्लेअर करणं बंद झालं असेल तर आता ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीने भविष्यामध्ये संशोधनाची दिशा असेल तर त्या संदर्भात किंवा आता नॅकचं जर पीअर टीम व्हिजिट बंद झाली असेल तर त्याचे कशा पद्धतीने परिणाम होतील या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही काल सरांना विनंती केली आणि सरांनी देखील तात्काळ त्या विनंतीला मान्यता दिली. अत्यंत सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन सरांचं असतं. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येईल. आज दुसरी एक अत्यंत महत्वाची आपल्यासाठी जी घडामोड आहे ती अशी आहे की एसआरटी नांदेड युनिव्हर्सिटी जी आपली आहे आणि त्याचे सन्माननीय कुलगुरू चास्कर साहेब हे आज आपल्याकडे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांना विनंती अशी केलेली होती की आपण स्वतः आजच्या ह्या कार्यक्रमाचं सपकाळ साहेब ज्याचं प्रेझेंटेशन करणार आहेत त्यामध्ये आपण अध्यक्षपद भूषवावं. आपल्याला कल्पना आहे की चास्कर साहेबांचं देखील योगदान संशोधनाच्या बाबतीमध्ये मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये ते नॅकच्या पीअर टीमवरती आहेत. त्याचप्रमाणे ते नॅकच्या अनेक गव्हर्निंग काउन्सिलचे देखील ते सदस्य आहेत. हे सगळे जे निर्णय घडतायत त्याचे त्यांचं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ही चास्कर साहेबांकडे आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये डीन पण होते. त्यामुळे मी चास्कर सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आहे ते कृपया आपण भूषवावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सर्व विद्यापीठांचे सन्माननीय कुलगुरू जॉईन झाले आहेत, महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मी सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि माननीय विलास सपकाळ सरांना मी विनंती करतो की सर आजच्या ह्या अत्यंत महत्वपूर्ण विषयावरती आपण मार्गदर्शन करावं. आपण आपलं जे सादरीकरण आहे त्याला सुरुवात करावी. माननीय सपकाळ सर. धन्यवाद. सर्वप्रथम हा उपक्रम सुरू केल्याबद्दल मी देवळणकर सरांचं त्यांच्या टीमचं आणि शासनाने निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. आणि या माध्यमातून एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम इनोव्हेटिव्ह सिस्टीमच्या माध्यमातून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना एका प्लॅटफॉर्मवर गोळा करून एका विषयावर एक विचार मंथनाची एक प्लॅटफॉर्म देतात त्याबद्दल पण आपलं खूप खूप कौतुक. आणि मला या ठिकाणी एक संधी दिली त्याबद्दल पण आपले खूप खूप आभार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले एसआरटीएम नांदेडचे कुलगुरू आदरणीय कुलगुरू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले चास्कर सर आणि सर्व माझे सहकारी बंधू भगिनी. देवळणकर सरांनी जे दोन मुद्दे महत्वाचे उपस्थित केले आहे की केअर लिस्टच्या संदर्भात युजीसीचं जे आपल्याला 11 फेब्रुवारीला सगळ्यांना एक नोटिफिकेशन प्राप्त झालं. त्यामध्ये जेव्हा 2018 साली कन्सोर्टियम फॉर अकॅडमिक अँड रिसर्च इथिक्स
असं म्हणून युजीसीने काही निर्णय घेतले होते आणि त्याच्या अंतर्गत वेळोवेळी या लिस्टमध्ये जर्नल्स ची एक त्यांनी त्या माध्यमातून जर्नलची लिस्ट ही मोठी होत गेली. तथापि या जर्नल्सच्या लिस्टमध्ये मग ते सायन्स असेल, नॉन सायन्स असतील, इंजिनिअरिंग असेल, ह्युमॅनिटी, सोशल सायन्सेस असतील, त्याबद्दल पण बऱ्यापैकी क्रिटिसिझम होत होतं. आणि जे सिलेक्शन असेल, प्रमोशन असेल आणि त्याचबरोबर आपल्याला रिसर्च फंडिंग एजन्सीसाठी पण जे काही पब्लिकेशनची क्वालिटी आवश्यक होती, त्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर क्रिटिसिझम झालं. आणि आपल्याला कल्पना आहे की युजीसीने फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनच्या माध्यमातून याचा एक त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे. जवळपास जे 11-12 प्रश्न आणि त्याची उत्तरं युजीसीने या ठिकाणी पब्लिश केलेले आहे. परंतु आपल्याला लक्षात असेल की क्वालिटी ऑफ पब्लिकेशन या विषयावर इतकं महत्व जे आलेलं आहे. आता माझं बॅकग्राऊंड IIT बॉम्बेचं आहे, की IIT मुंबईमध्ये कोणताही PhD थेसिस हा परदेशामध्ये इव्हॅल्युएशनला जातो. म्हणजे पब्लिकेशन हे आपण करत असलेल्या संशोधनावर आणि त्यामधनं असलेल्या ओरिजिनॅलिटी, प्रेझेंटेशन, डेटा कलेक्शन आणि डेटा अनालिसिस या माध्यमातून जे काही आपल्याला आउटकम येतं, त्या आउटकमच्या माध्यमातून आपण एक पेपर, रिसर्च पेपर, वी शुड एन्श्युअर द कॉन्ट्रिब्युशन टू द एक्झिस्टिंग नॉलेज. आणि हे कॉन्ट्रिब्युशन कशा पद्धतीचं असेल, तर इट शुड इम्प्रूव्ह द एक्झिस्टिंग नॉलेज, इट शुड इम्प्रूव्ह द एक्झिस्टिंग productivity, quality. It should also ensure the protection of environment and also make the process optimal, which is close to again sustainability. आणि अशा पद्धतीच्या रिसर्चच्या माध्यमातून जेव्हा आपण ऍडिशनल नॉलेजचा डेटा आणि एक मॉडेल असेल ते डेव्हलप करतो आणि मग त्याचं पब्लिकेशन होतं, तर दॅट इज ऍक्सेप्टेड. आज जर आपण बघितलं की पब्लिकेशन इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू रिसर्च क्वालिटी, ॲश्युरन्स अँड ॲक्सेप्टन्स. जर्मनीमध्ये मला असं दिसलं की जेव्हा जागतिक पातळीवर ज्याला अखेमा म्हणतात, म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन इन केमिकल इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, या ठिकाणी 5,000 स्टॉल्स असतात. ते 3 वर्षातनं एकदा ऑरेंज केलं जातं आणि त्या ठिकाणी रिसर्च इज बॅक्ड बाय द कमर्शियल परफॉर्मन्स गॅरंटी बाय द बँकर्स. म्हणजे त्या ठिकाणी प्रोफेसर आपापल्या टेक्नॉलॉजी प्रेझेंट करतात आणि विच इज बॅक्ड बाय द परफॉर्मन्स गॅरंटी बाय द बँकर्स. बिकॉज इट इज द प्रोजेक्ट और द रिसर्च इज कंडक्टेड बाय द स्कीम कॉल्ड टास्क फोर्स बेस्ड रिसर्च. म्हणजे ज्या ठिकाणी एक टास्क फोर्स बनवला जातो आणि त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून एक्सपर्ट्स व्हेरी एनरिच एक्सपिरियन्स आणि हाय एक्सपर्ट्स कम टुगेदर अँड दे सॉल्व द प्रॉब्लेम अँड डेव्हलप द टेक्नॉलॉजी which is backed by the commercial guarantee for performance which enhances the acceptance level. रिसर्चचा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे PhD. आपल्याकडे रिसर्च होतो. मला नॅनॅन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचं एक्झाम्पल या ठिकाणी द्यायची इच्छा आहे की त्यांच्याकडचा प्रत्येक PhD थेसिस इज रिझल्टिंग इनटू स्पिन ऑफ कंपनीज. म्हणजे PhD मधनं एक स्टार्टअप किंवा स्पिन ऑफ कंपनी तयार होते आणि अशा पद्धतीचं ते रिसर्च विच इज ऑल्सो पब्लिश्ड, विच इज ऑल्सो assured and acceptance, which is highly evaluated through very well defined लागेल आपल्या रिसर्चचा आणि पब्लिकेशनचा. त्या ठिकाणी सजेस्टिव्ह पॅरामीटर्स फॉर पियर रिव्ह्यू जर्नल्स, म्हणजे युजीसीने एक 8 पॅरामीटर्स या ठिकाणी सजेस्टिव्ह केले आहे की ज्यामध्ये जर्नलचं प्रिलिमिनरी क्रायटेरिया काय आहे, ब्रॉड क्रायटेरिया काय आहे, त्याचबरोबर कंटेंट काय आहे, विजिबिलिटी काय आहे आणि त्याचबरोबर जर्नल इम्पॅक्ट क्रायटेरिया काय. अशा पद्धतीच्या क्रायटेरियाच्या माध्यमातून त्यांनी एक पब्लिश नोटीस दिली आहे की जे 25 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आपल्या लेवलला चर्चा करून आपण त्याच्यामध्ये सजेस्ट करता येईल. पण हे जे अकॅडमिक फ्रीडम आहे, अकॅडमिक फ्रीडम ज्या आपल्याला पब्लिकेशनचं आहे, त्याचबरोबर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये टीचर्स ऑटोनॉमीचा पण मोठ्या प्रमाणावर उल्लेख केला आहे. आणि म्हणून लाईट बट टाईट बट लाईट, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला गव्हर्नन्स सिस्टीम आहे की रिसर्चमध्ये एक फ्रीडम असलं पाहिजे, ऑटोनॉमी असली पाहिजे, जेणेकरून आपला रिसर्च हा एक क्वालिटी स्टँडर्ड, म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूशनला एक क्वालिटी स्टँडर्ड करायचा आहे. आता तो आपण कसा करणार,
तर मला या ठिकाणी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016चा क्लॉज नंबर 59 आणि 60चा उल्लेख करावासा वाटतो, ज्यामध्ये बोर्ड ऑफ रिसर्च आहे. बोर्ड ऑफ रिसर्च प्रत्येक विद्यापीठामध्ये असून त्याचे जवळपास 16 पॉवर्स अँड ड्युटीज आहेत. त्याचं कॉम्पोजिशन हे इन्क्लुझिव्ह आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीचे लोक आहे, अकॅडमिक्सचे आहे, रिसर्च इन्स्टिट्यूशनचे आहे. या माध्यमातून प्रत्येक इन्स्टिट्यूट एक आपल्याला आपलं अकॅडमिक स्टँडर्ड फॉर पब्लिकेशन एक ठरवू शकतं. त्याचबरोबर NEP चा जो क्लॉज नंबर 17 आहे, त्यामध्ये सुद्धा हाय क्वालिटी रिसर्चचा फ्रेमवर्क कशी असली पाहिजे, त्याच्यासाठी डेफिनेशन आहे, कॅटलायझिंग क्वालिटी अकॅडमिक रिसर्च इन ऑल फील्ड्स थ्रू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. या 2 क्लॉजच्या माध्यमातून प्रत्येक इन्स्टिट्यूशन कॅन डेव्हलप अवर ओन स्टँडर्ड ॲज वेल एज नॉर्म्स फॉर एक्सेप्ट फॉर पब्लिकेशन. यामध्ये एक महत्वाचा इश्यू असा पण आहे की सम युनिव्हर्सिटीज कॅन हॅव द पब्लिकेशन हाऊस इन द युनिव्हर्सिटी इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक विद्यापीठ आपलं स्वतःचं सुद्धा एक पब्लिकेशन हाऊस विथ अ सर्टन स्टँडर्ड ऑफ ऑल पॅरामीटर्स. म्हणजे मग त्यामध्ये आपण जसं म्हटलं क्लॉज 59 अँड 60 ऑफ अवर महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट आणि NEP चा 17 क्लॉजच्या माध्यमातून एक सिस्टीम करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला बोर्ड ऑफ कमिटी ऑफ डीन्स असते, अकॅडमिक काउन्सिल आहे. रिसर्च सगळ्यात महत्वाचं म्हणजे युजीसीने एक प्रत्येक विद्यापीठामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल स्थापन करण्याची एक एक नॉर्म्स केलेले आहे. त्यामध्ये रिअली इट इज अ व्हेरी इन्क्लुझिव्ह नॉर्म्स फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमिटी सेल. या माध्यमातून आपल्याला प्रत्येक इन्स्टिट्यूशनला जे आपण इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट प्लॅन करणार, त्याचबरोबर या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल इन हायर एज्युकेशनच्या माध्यमातून सुद्धा ज्यामध्ये 4 व्हर्टिकल्स आहेत, त्यामध्ये फायनान्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रिसर्च प्रोग्राम्स पॉलिसी आहे, कोलॅबरेशन कन्सल्टन्सी आहे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आहे, मॉनिटरिंग आहे आणि महत्वाचं म्हणजे IPR लीगल अँड इथिकल मॅटर्स आहे. या 5 व्हर्टिकल्सच्या माध्यमातून ही जी विच इज हेडेड बाय डायरेक्टर ऑफ रिसर्च अँड ऑफकोर्स देन फायनली व्हाईस चान्सलर. प्रत्येक इन्स्टिट्यूशनला जेव्हा आपल्याला या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून जे स्टँडर्ड्स करायचे आहे, त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो की आपल्याला जो रिसर्च पब्लिश करणार आहे तो ऍक्सेप्टन्स कसा होणार इन टर्म्स ऑफ वेदर इट इज ऍडेड नॉलेज टू इंडस्ट्री or whether it is creating IPR or whether it is giving solutions to the existing industry in any problem. And hence there should be integration of experts who are very highly experienced expert from industry and also from academic institution. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की रिसर्च क्वालिटी इज फॉस्टरिंग थ्रू पार्टनरशिप विथ हायली रँक इन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्याला कोलॅबरेटिव्ह रिसर्चच्या माध्यमातून जे काही पब्लिकेशन होतात, आज जर आपण बघितलं की NIRF रँकिंग सुद्धा मागते की टोटल पब्लिकेशन ऑफ द फॅकल्टी अँड क्वालिटी पब्लिकेशन पर फॅकल्टी, याला मोठ्या प्रमाणावर वेटेज NIRF रँकिंग मध्ये पण आहे आणि अक्रेडिटेशन मध्ये आहे. मला आठवतं की आम्ही जेव्हा साऊथ आफ्रिकेला गेलो होतो आणि वी हॅव मेड द विथ जॉनसबर्ग युनिव्हर्सिटी अँड केप टाउन युनिव्हर्सिटी. So it is the joint venture always by contributing into the science or technology for creating the relevant, whether it is relevant to South Africa or India, we create the knowledge and which can be accepted for publication. आपल्याला आश्चर्य वाटेल की आज जे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिसेंटली द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हॅज पब्लिश as many as 52 statement of problems for research. So basically आपल्याला जे भारत सरकारचे 9 मिशन आहे, मग त्याच्यामध्ये क्वांटम मिशन आहे, जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिशन आहे, दे डिफाईन द एरिया फॉर रिसर्च, दे डिफाईन द मेथडॉलॉजी, फंडिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, कोलॅबरेशन आणि त्याचबरोबर शेअरिंग ऑफ एक्सपर्टीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर. या माध्यमातून केलेला रिसर्च हा मल्टीडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी, क्रॉस डिसिप्लिनरी होतो आणि त्या माध्यमातून क्वालिटी पब्लिकेशन बेस्ड ऑन क्वालिटी रिसर्च फंडिंग, रिसर्च फाइंडिंग. अँड हेन्स when we want to establish these two aspect, one is research and development cell, त्याचबरोबर आपल्याला बोर्ड ऑफ रिसर्च याच्या माध्यमातून we can create the standard. आता याचा परिणाम आपल्याला माहिती आहे की रिसर्च स्कॉलर जे असतात ते अलॉंग विथ फॅकल्टी,
म्हणजे सिनियर फॅकल्टी देअर शुड बी कॉन्सर्टियम, म्हणजे एक सिनियर प्रोफेसर and then associate professor along with research scholar can form a consortium and which will decide the area of publication in their of their interest. म्हणजे ज्या पद्धतीचं आपल्याला जे काही आपल्याला वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन चुझिंग द जर्नल, आणि त्यासाठी आपल्याला जर्नलची क्रेडिबिलिटी सुद्धा चेक करावी लागणार आहे. म्हणजे जेणेकरून आपला महत्वाचा जो डेटा आहे तो पब्लिश अशा जर्नल्स मध्ये होणार आहे की त्याला खरोखर एक व्हॅल्यू आहे, ऍक्सेप्टन्स आहे, आणि देर इज अ फ्लो ऑफ नॉलेज फ्रॉम, आपण जर बघितलं सायटेशन इंडेक्स असेल की नंबर ऑफ टाइम्स इट इज सायटेड, आणि हेन्स हे कंटिन्युटी ऑफ मॅटर. म्हणजे मग आता आपण बघितलंय की आपल्याला 4+1 अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट हा कोर्स आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अडॉप्ट केलाय. त्याचबरोबर 1 year एमटेक अँड पीएचडी, 4 year विथ रिसर्च अँड पीएचडी. म्हणजे नाऊ अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आर ऑल्सो कमिंग इन टू रिसर्च आस्पेक्ट. आपल्याला माहिती आहे की आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करत असताना सुद्धा विद्यार्थी पब्लिकेशन करतात, आणि म्हणून पब्लिकेशन करत असताना या प्रकारच्या जे जे जर्नल्स आहेत त्या जर्नलचं सिलेक्शन शुड बी ऑल्सो टेकन केअर बाय द डीन ऑफ द फॅकल्टी, आणि त्याचबरोबर अथॉरिटीज विच इज अ ग्रुप ऑफ एक्सपर्ट. या माध्यमातून जर आपल्याला एक महत्वाचा जो इश्यू आहे, तर मला असं जाणवलं की जे क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ नॉलेज अवेलेबल इन लिटरेचर, इश्कोदा असं होतं की आपला पेपर का पब्लिश होत नाही, तर जो डेटा असतो तो डेटा शुड बी, इफ इट इज सायन्स बेस्ड डेटा, तर द प्रिसिशन ऑफ डेटा, स्कोप ऑफ डेटा, आणि त्याचबरोबर एलॉबरेशन, म्हणजे द डेटा शुड बी बेस्ड ऑन द मोस्ट सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस प्रोसेस. या माध्यमातून केलेला डेटा विच इज रिपीटेटिव्ह डेटा, कन्फर्म डेटा, आणि पिशकोदा वेन वी हॅव डेटा बट वेन वी अनालाइज there should be very clear explanation, academic explanation of the data. Inferences should be drawn, and hence it ensures the contribution of the existing knowledge. आपल्याला कल्पना आहे की बऱ्याचदा एका डेटाचं सुद्धा इंटरप्रिटेशन इफ वी डू इट विथ मॅथमॅटिकल मॉडेलिंग, सिम्युलेशन, आणि त्याचबरोबर कोरिलेशन डेव्हलपमेंट, once we establish the correlation we should be validated for the different sets of condition. अशा पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला एक एक कॉन्क्रीट असा डेटा आणि व्हॅलिडेटेड डेटा मिळतो, क्वालिटी डेटा मिळतो, तो डेटा घेऊन आपल्याला जर आपण पब्लिकेशनला पाठवलं, आपल्याला कल्पना आहे की काही हायली पियर रिव्ह्यूड जर्नल्स असतात, तर त्या पियर रिव्ह्यूड जर्नल्स मधले जे एक्सपर्ट्स असतात दे आर व्हेरी वेल अवेअर ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट ऑर द स्टेटस ऑफ द नॉलेज इन देअर रिस्पेक्टिव्ह फील्ड. आणि म्हणून आपल्याला क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ लिटरेचर फार महत्वाचं आहे बिफोर वी चूज एनी एरियाज फॉर रिसर्च अँड ऑल्सो गो फॉर पब्लिकेशन. त्याचबरोबर जे काही पब्लिकेशन करत असताना जे पियर प्रेशर होतं, म्हणजे आता या रेग्युलेशनच्या माध्यमातून एक फ्रीडम दिला, ऑटोनॉमी दिलेली आहे, परंतु ते करत असताना सुद्धा आपल्याला एक रेकग्नायझेशन, आपल्या रिसर्चचा रेकग्नायझेशन मिळण्यासाठी म्हणून एक आपल्याला सेट ऑफ जर्नल्सची सुद्धा आवश्यकता असते, आणि विच शुड बी व्हॅलिडेटेड. Many universities have their own research journals which are of highly acceptable and which is of high rank, and hence universities and institutions also should take such steps to establish publication house of collaborative nature. त्याचबरोबर एक महत्वाचा एक जो मुद्दा आहे की रिसर्च फंडिंग, रिसर्च आउटकम शुड बी ऑल्सो कनेक्टेड विथ द सोसायटी अँड इंडस्ट्री, की त्या माध्यमातून खरोखर त्या रिजनला जर समजा फायदा होत असेल तर दॅट इज ऑल्सो अ गुड कॉन्ट्रीब्युशन बाय वे ऑफ पब्लिकेशन. Every teacher should have academic vision for development of his or her area of research, and this area of research can take it to the center of excellence level, and hence it is through collaboration, it is through vertical and horizontal way of making the publication in such a way that our work is recognized, awarded, and also appreciated. या माध्यमातून म्हणून आपल्याला सर्वांना हे एक महत्वाचा आपल्याला जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जरी आपल्याला अकॅडमिक फ्रीडम मिळालेला आहे, एनईपी मध्ये सुद्धा ऑटोनॉमी म्हटलेलं आहे टीचर्सची, पण त्याचबरोबर नाउ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सिलेक्टिंग द राईट जर्नल्स ऍज वेल एज creating the standard for accepting the journal is rests with higher education institution.
आणि त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा महत्वाचं आहे की एव्हरी इन्स्टिट्यूशन वेन दे डेव्हलप institutional development plan, they should also have this criteria, very focused criteria on research and development cell along with board of research. यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की एखादा चांगला पेपर जर पब्लिश व्हायचा असेल तर त्याला बराच वेळ लागतो, कारण रिव्ह्यू असतात, पियर रिव्ह्यू असतात, ते सजेशन देत असतात, मॉडिफिकेशन करत असतात. आणि म्हणून जेव्हा आपल्याला पेपर पब्लिश करायचा असेल तेव्हा आपल्याला त्याचा स्कोप आणि जो फील्ड ऑफ रिसर्च आहे, मेनी टाइम्स द publication is sent to the journal which are having different focus of subjects. आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या जर्नल्स सिलेक्ट करावं लागेल which can be of interdisciplinary nature, which can be of very specific field of research. आणि म्हणून त्याचबरोबर जेव्हा आपल्याला एक लँग्वेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, रायटिंग ऑफ अ पेपर is yet very important aspect of publication, though there is an emphasis on content, but also we have to also give importance on the writing of the paper. आपण जर जे स्टँडर्ड जर्नल्स असतील त्याचे इम्पॅक्ट फॅक्टर आपण पाहतो, परंतु त्याचे जे पब्लिश केलेले पेपर्स असतात त्याचं जर इफ यू सी द लँग्वेज ॲज वेल ॲज कंटेंट, सो वी शुड ऑल्सो बी व्हेरी केअरफुल इन चुझिंग द जर्नल्स. And hence these parameters, the 8 parameters what UGC has given as a guideline, everybody should carefully evaluate it and can take the call whether it is an illustrative one guideline and the feedback can be given before 25th of February. And hence every institution, every university should develop our own guidelines and norms of very high quality, not only the publication but also it contains ethical, as we know that nowadays of course plagiarism is compulsory for even publication as well as your research thesis. हा एक महत्वाचा आस्पेक्ट आहे. आता दुसरा आस्पेक्ट जो आपल्याला आज चर्चा करायची आहे तो म्हणजे नॅकने जे पियर रिव्ह्यू कमिटीच्या व्हिजिट बद्दल जे काही गाईडलाईन दिलेले आहे त्याच्यामध्ये बेसिक आणि बेसिक आणि ग्रेडेड या अशा त्या दोन सिस्टीमच्या नॉर्म्स येणार आहेत. तर त्या नॉर्म्सच्या माध्यमातून आपल्याला काय इम्पॅक्ट होणार आहे त्यामध्ये सुद्धा नॅकने सिस्टमॅटिक पद्धतीने गाईडलाईन दिलेल्या आहे. आणि त्या गाईडलाईन मध्ये आपल्याला त्यांनी एक चॉईसेस दिलेले आहे की आपल्याला जर समजा फर्स्ट सायकल असेल, सेकंड सायकल असेल, त्याचबरोबर आपल्याला नव्याने जायचं असेल तर बेसिक म्हणजे बेसिक अक्रेडिटेशन, बायनरी अक्रेडिटेशन अँड मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल अक्रेडिटेशन. आपल्याकडच्या ज्या अपेक्स बॉडी आहे त्या अपेक्स बॉडीच्या माध्यमाने काही ठिकाणी ई गव्हर्नन्स मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजीचं इंटरव्हेन्शन करून सर्व प्रकारचे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन मीटिंग, स्क्रुटिनी कमिटी मीटिंग अँड इवन expert visit committees are happening in engineering and technology online. And hence when we are now talking about to ensure the objectivity in assessment and also eliminating the unfair practices, now it is we have to understand that there are the NAAC accreditation has given 6 criteria. Institute with accreditation having validity beyond 6 months, institution with NAAC cycle 2 due within 6 months, institute seeking fresh NAAC accreditation, institute seeking to improve their last NAAC grading, institution previously denied accreditation, and autonomous and deemed to be universities. या ठिकाणी accreditation is going to be now very tough, data driven, as well as more tighter regulation and higher accountability. आपला जे आपण अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज असतात आणि त्याचे डॉक्युमेंटेशन तयार करतो आपण, इट शुड बी गिव्हिंग सम डायरेक्शन, प्रोजेक्शन और इंटरफेरन्स. Basically, inferences should be drawn based on the data which ensure the progress towards excellence, constantly adding the values and improving the quality. And hence, it is very essential. Now, accreditation should also create the self-declared standards
with not only academics research, but also it should also give more and more flexibility, accountability. And hence, when we are now going for the new era of accreditation, if you see online examination globally, as well as the research which is also conducted online, it is having not only authenticity but also reliability and subjectivity. And hence, we need to now prepare, every institution need to prepare for the new era of accreditation by creating the self disclosure, self standard, and self parameter, so that through this institutional development plan where we wish to go ahead, when the महाराष्ट्रामध्ये NEP implementation होऊन 2 वर्ष झालेले आहे, we are waiting for first batch to come out, and then we are talking about assuring the not only quality but also competency and skill and knowledge among the not only teacher but the learner also. And hence, when we are going towards ensuring high quality higher education, we need to also have this accreditation process with the now 10 parameters in binary system. And hence, which is, though it is data driven, it should be very authentic data which should be supported by the facts and figures, and also it should be also connected with our vision and mission of every institution. This accreditation, now the large number of institutions are waiting for getting accredited, assessment and accredited, but to ensure the quality to the quality education to the student, it should be basically as per the self-defined standards, and which the standard should be not only at par with national level but international level. Most of the institutions from abroad, they are coming to the India, to our country, to have 2+2 undergraduate program, whether it is twinning program, whether it is joint degree program, dual degree program. Basically 4 years program. The system is, once you map the credit structure and the curriculum content, 2 वर्ष इथे करावं, 2 वर्ष त्या विद्यापीठामध्ये करायचं, आणि जॉईंट डिग्री इज अवॉर्डेड विथ the students are getting most economical way of higher education. आणि म्हणून many universities ask for national board of accreditation in terms of what you call Kuwait, country like Kuwait. They are asking every engineer coming to the country having the NAC NBA accredited program. And hence, when we assured them that our education system takes care of all criteria, all parameters, sub parameters, which is defined, whether it is Maharashtra Public University Act 2016, NEP 2020, and so on. And hence, it is necessary that we are now gear up for new system of accreditation. I conclude here. Thank you so much for giving me opportunity. If there are some questions, I will be very glad to respond. Thank you. धन्यवाद सर. मी दोन्ही विषय जे आहेत, मी जसं यापूर्वी आपल्या सगळ्या आज जॉईन झालेल्या स्टेक होल्डर्सला सांगितलं, हे जे 2 अत्यंत महत्वपूर्ण विषय आहेत आणि ह्या विषयाचे परिणाम कशा पद्धतीने होतील, आणि जेव्हा UGC केअर लिस्ट सारखा एक अम्ब्रेला गाईडलाईन्स जी UGC कडनं दिल्या जातात, कोणतं जर्नल त्या केअर लिस्टमध्ये आहे ते अचानक बंद होतं, अशा वेळेला कशा पद्धतीने संशोधनाची गुणवत्ता ही टिकवता आली पाहिजे आहे, त्याच्या संदर्भामधले आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना आहे आपल्या माध्यमातून आल्या. त्याचप्रमाणे NAC मध्ये ज्या पद्धतीचे सुधारणा ह्या अलीकडच्या काळात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून होत आहेत, त्या संदर्भातली अत्यंत उत्तम माहिती ही आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी दिली. मी अत्यंत आभारी आहे आपला, आणि आज या दोन्ही विषयांना उत्तम पद्धतीने न्याय आपल्या माध्यमातून मिळालेला आहे. मला असं वाटतं चास्कर सर जॉईन होत आहेत, आणि ते पुन्हा काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एक्झिट व्हावं लागतंय. तर मला असं वाटतं देअर सिम्स टू बी सम प्रॉब्लेम आय गेस. तर आता चास्कर सर जॉईन झाले आहेत का? ओके. मला वाटतं काहीतरी त्यांना इंटरनेटचा आज इश्यू आलेला आहे, त्यामुळे दोन्ही 2दा-3दा ते जॉईन पण झाले होते आपल्या कार्यक्रमामध्ये, पण त्यांना ते पुन्हा एकदा
एक्झिट झालेत. मला असं वाटतं की आपण शक्यतो सर आमच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवाद व्याख्यानमालेच्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपण तशा पद्धतीने प्रश्न उत्तर घेत नाही, कारण प्रश्न उत्तराचा आपला जो मुख्य कार्यक्रम आहे तो उद्या आहे, ज्यामध्ये आम्ही प्रश्न तुमचा उत्तर आमचा हा आपण NEP-च्या संदर्भात ज्या काही आपण आता 24-25 पासून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ची अंमलबजावणी ही सुरू केली आहे आणि ते राबवत असताना प्राध्यापकांना येणाऱ्या काही समस्या असतील त्याची उघड चर्चा ही केली जावी या दृष्टिकोनातून आपण ते एक महत्वपूर्ण व्यासपीठ तयार केलेलं आहे, ज्यामध्ये आपण 10 तज्ज्ञ जे आपले आहेत ते तज्ज्ञ सर्व प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं अत्यंत समर्पकपणे देत असतात आणि ते देखील आपण गेल्या 1.5 महिन्यांपासून सातत्याने राबवतो आहोत. पहिले आपण ते वीकली करत होतो, आता ते आपण महिन्यातनं 2दा अशा स्वरूपाने त्याचं स्वरूप आहे. उद्या तो एक कार्यक्रम आहे, उद्या 11 वाजता त्याची लिंक जी आहे ती आम्ही सगळ्यांना शेअर केलेली आहे. ती लिंक जी आहे ती कॉमन लिंक आहे, कायमस्वरूपी लिंक आहे. त्यावरती आपण क्लिक करून या संदर्भात आपले कोणतेही प्रश्न असतील तर ते आमच्या तज्ज्ञांना आपण विचारू शकता. मला असं वाटतं आपण जर या केसमध्ये कोणाला या संदर्भात आजचे 2 जे टॉपिक आहेत त्या संदर्भामध्ये काही आपले प्रश्न असतील, बाय दॅट टाइम हे जॉईन करतील चास्कर सर. तोपर्यंत जर काही प्रश्न आपले असतील तर कृपया आपण हँड रेज करावा, आम्ही आपल्याला अनम्यूट करू आणि आपण या संदर्भामध्ये सपकाळ सरांना विचारू शकता. मला असं वाटतं की आपण थोडं ओपन डिस्कशनच्या दृष्टिकोनातनं हे करूयात. जर कोणाला हे 2 जे निर्णय महत्वपूर्ण आहेत ज्याची चर्चा आता सपकाळ सरांनी केलेली आहे या संदर्भामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण हँड रेज करा आणि आपण तो विचारा प्रश्न. कोणी विचारताय का? Unmute करून ठेव. हॅलो. प्रिन्सिपल अशोक पंडित विचारू इच्छितो. हॅलो. तर SK पाटलांना करा अनम्यूट. मनोज कुमार पण विचारतायत, त्यांना अनम्यूट करा सगळ्यांना एकेकाला. आवाज येत नाही. पंडित सर विचारा, प्रश्न विचारा पंडित सर. आता हे जे बेसिक BA BCom BSc जे बेसिक एज्युकेशन देणारे जे महाविद्यालय आहेत त्यांचं नॅक ऍक्रेडिटेशन म्हणजे ऑफलाईन होणार आहे प्रत्येक हॅलो. हे सांगा ना तुमचं. आपला आवाज क्लिअर नाही पंडित सर. डॉक्टर SK पाटील तुम्ही अनम्यूट करा आणि बोला प्लीज. अनम्यूट केले. हॅलो. हा बोला बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत, बोला. सर प्रथमतः सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि सर एक विचारायचं आहे की नॅकच्या नवीन सिस्टम मध्ये जे बायनरी सिस्टम आणि मॅच्युरिटी ग्रेड बेस्ड सिस्टम जी येते आता पुढे, तर त्या समजा एखाद्या इन्स्टिट्यूटने बायनरी सिस्टम मधनं ऍक्रेडिटेशन केलं
आणि एखाद्याने मॅच्युरिटी बेस्ड ग्रेड सिस्टम मधनं केलं तर त्याचा इम्पॅक्ट फंडिंगवर होईल का काय? या दोघांचे पण ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आता इश्यू होत आहेत, परंतु आपण जर बघितलं तर त्याचे गाईडलाईन्स आपण बघणार, त्याचं जे ऍट्रिब्यूट्स आहेत, जे आउटकम आहे, त्या आउटकम विल एन्श्युअर द क्वालिटी लेवल ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन, प्रोग्राम्स अँड इन्स्टिट्यूशन. आणि म्हणून इट विल नॉट ऑन फंडिंग, बट आय थिंक दॅट इट इज मोर लाईक कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर. म्हणजे आपण जे सतत NEP मध्ये म्हणतोय, टीच टू ट्रान्सफॉर्म, एज्युकेट टू एम्पॉवर अँड लर्न टू लीड, या माध्यमातून ती इन्स्टिट्यूट हे कॉन्स्टंटली अपग्रेडेशन होण्याच्या मोडमध्ये जाईल. आणि म्हणून आपल्याला वी हॅव टू डिसाइड द क्वालिटी स्टँडर्ड. म्हणजे आपल्याला या दोन्हीच्या माध्यमातून accreditation is important. येस. And once accreditation ensure that whatever process you are adopting is ensuring the quality of. थँक्यू. मला वाटतं मिस्टर मनोज कुमार कुकडे यांना अनम्यूट करा. रेग्युलर लिंक आहे. हा मनोज कुमार, आपण प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. सर, माझा प्रश्न असा आहे की आता जे PhD साठी रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट आहेत, तर त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटी अजून दोघांनी प्रश्नासाठी हात वरती केला बघा कोणा. सर, हॅलो, ऐकायला येते ना माझं? हो हो, बोला प्लीज. हा. तर आता PhD जे करणारे हे स्कॉलर्स आहेत, तर एक असं एक होतं की UGC केअर जर्नलमध्ये त्यांचं पब्लिकेशन होणं गरजेचं होतं, पण आता ती लिस्टच आता कॅन्सल झाली आहे. तर मग आता त्यांनी काय करावं पुढं, किंवा पुढचा पर्याय काय त्यांच्या पुढे? तर ती लिस्ट कॅन्सल करण्याच्या मागचा भूमिका UGCने क्लिअर केलेल्या आहे. त्याचबरोबर त्यांनी नवीन पद्धतीचे जर्नल्स ठरवण्याची आपल्याला पूर्ण अनुमती दिलेली आहे, की जे ठरवत असताना त्यांनी 8 क्रायटेरिया पण दिलेले आहे, की या 8 क्रायटेरियाचा तुम्ही विचार करा आणि मग त्यामध्ये सहभागी, म्हणजे त्यामध्ये इन्क्लूड होऊ शकणारे जे जर्नल्स आहेत, मग तुमच्या फील्डचे असतील, ते जर्नल्स तुम्ही बघा आणि फायनलाइज करा. दोज जर्नल्स शुड बी ऑफकोर्स व्हेरी हाय क्वालिटी. त्याचबरोबर तुम्हाला त्यांनी फ्रीडम दिलेला आहे आणि तो फ्रीडम हा तुमच्या मग ते अकॅडमिक काउन्सिल असेल किंवा अकॅडमिक ऑथॉरिटी असेल, आणि मी तर म्हणतो की ती जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आहे त्याच्याकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला क्वालिटी जर्नल्सचे लिस्ट तयार करता येईल आणि त्यामध्ये आपले रिसर्च स्कॉलर असतील, टीचर्स असतील. रिसर्च स्कॉलरने पब्लिश करण्यापेक्षा टीचर विथ रिसर्च स्कॉलर अशा पद्धतीचं जर आपण पब्लिकेशन केलं तर त्यामध्ये खरोखर क्वालिटी असते आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या फील्डच्या जर्नलमध्ये त्याचं ऍक्सेप्टन्स होतं. म्हणजे हे कोणत्या जर्नलमध्ये पब्लिश करण्यापेक्षा आपलं जर समजा क्वालिटी खरोखर असेल तर आपल्याला त्या माध्यमातून पब्लिकेशनला फायदा होईल. पण सर, आता हे व्हायला थोडा उशीर जाईल ना, वेळ जाईल त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली त्यांनी 25 तारखेपर्यंत हे मागितलेलं आहे, परंतु इट इज व्हेरी क्लिअरली मेन्शन दॅट नाऊ इट इज कम्प्लीट फ्रीडम इज गिवन टू HEI. आणि मग त्यामध्ये विद्यापीठांचा पण रोल राहील त्यामध्ये. म्हणजे इट शुड वर्क क्विकली, की कोणत्या प्रकार आपल्याला असं नाही की जे कॅन्सल केली म्हणजे ते सर्व जर्नल्स मध्ये आता पब्लिकेशन करू शकत नाही. आपल्याला पण माहिती आहे की आपल्या फील्डचे स्टँडर्ड जर्नल्स कोणते आहेत आणि त्या जर्नल्स मध्ये आपल्याला माहिती आहे की ही इतकी मोठी लिस्ट होती की त्याच्यामध्ये पिशकोळ असे पण जर्नल्स होते की ते खरोखर चांगले नव्हते. म्हणजे त्यामध्ये कंप्लेंट्स होत्या, क्रिटिसिझम होतं, की जे स्वतः UGCने कोणते कोणते क्रिटिसिझम होत होते ते सांगितले. आणि म्हणून वी शुड फोकस ऑन अवर क्वालिटी रिसर्च अँड इट्स फाइंडिंग्स अँड विच शुड बी then accepted by any quality journal. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. मला असं वाटतं की जे 3 महत्वपूर्ण प्रश्न विचारले गेले होते त्या संदर्भामध्ये काही उत्तर जे होते ते पण समर्पकपणे सपकाळ सरांकडनं दिले गेलेत. मी पुन्हा एकदा अजून कोणाला काही मिस्टर राम कुमावत विचारतात त्यांना एकदा संधी द्या, अनम्यूट करून त्यांनाही प्रश्न विचारू द्या. बोला मला त्यांना. हॅलो सर. हा, विचारा, तुमचा आवाज येतोय. हो, नमस्कार सर.
सर, जे MBGL आहे आणि बायनरी सिस्टीम आहे, तर HEI ला तशी म्हणजे चॉईस असेल का की कोणता पर्याय निवडायचा म्हणून नॅकसाठी? आपण जर ते नॅकने जे अक्रेडिटेशन चेकअप मगर सर. ऍक्शन आफ्टर 1 फेब्रुवारीचं जे इश्यू केलेले आहे त्यांनी 6 कॅटेगरीमध्ये सगळ्या इन्स्टिट्यूशनला डिवाइड केलेलं आहे आणि त्यानुसार तुमची इन्स्टिट्यूट हा चूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये इज त्यांनी खरोखर एक पहिलं जे आहे तर यू हॅव टाइम वेटिंग फॉर दिस थिंग्स फॉर इन्स्टिट्यूशन विथ accreditation व्हॅलिडिटी बियॉन्ड 6 months. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की यू आर हॅव्हिंग waiting time but which is not good, so start preparing for that. आणि within 6 months असेल don't agree तर prepare for hybrid accreditation. युनिव्हर्सिटी साठी त्यांनी हायब्रिड accreditation दिलेलं आहे आणि रेस्ट ऑनलाईन accreditation दिलंय. तर त्यामध्ये आपल्याला चूज करायचं आहे की कोणत्या पद्धतीचं accreditation साठी आपल्याला योग्य आहे. अच्छा, थँक्यू सर. थँक्यू सर. डॉक्टर संगीता चोरे, एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. मॅडम, तुम्हाला आवाज येतोय का? हो सर, हो. माझा येतोय का सर आवाज? हो, येतोय. प्लीज प्रश्न विचारा. नमस्कार सर. सर, आता ही जी नॅकची पीअर टीम ऑनलाईन आपल्याला ऍक्रिडिशन करता येणार, तर त्यामध्ये नेमकं काय प्रोसिजर असेल? म्हणजे जशी पीअर टीम आपल्याकडे येते त्यावेळेला ती 2 दिवसाकरता येते, तर इथे नेमकं वेळ किती असेल, कशा प्रकारे प्रोसिजर असेल? कारण आपल्याला त्यांना कळवायचं आहे. माझ्या कॉलेजचं देखील DVV ला गेलेलं आहे, आता मेल आलेला आहे आणि त्यांना इन्फॉर्म करायचंय. तर आपल्याला गाईडलाईन पुढे नसल्यामुळे नेमकं करायचं काय? हा क्वेश्चन मार्क पुढे झालेला आहे. तर ती पीअर टीम ही ऑनलाईन राहील असेल असं त्यांनी म्हटलं, तर नेमकं म्हणजे काय असेल त्यामध्ये? मी आपल्याला यामध्ये जे AICTच्या माध्यमातून जे गव्हर्नन्सच्या माध्यमातून बरेच चेंजेस झाले त्याच्याबद्दल सांगू इच्छितो. पूर्वी AICTची टीम एक्सटेन्शन ऑफ अप्रुव्हलला व्हिजिट करत होती, फिजिकल व्हिजिट. त्यानंतर सबसिक्वेंटली सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन लोड केल्यानंतर सिलेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनला व्हिजिट करत होती एक्सटेन्शन ऑफ अप्रुव्हलसाठी. परंतु जी व्हिजिट करत होते आता जे ऑनलाईन व्हिजिट आहे त्यांनी अजून एक युनिक सिस्टीम केलेली आहे की 2 मेंबर हे व्हिजिट करतील आणि 2 मेंबर AICTच्या हेडक्वार्टर मध्ये बसून ते म्हणजे असं इट इज अ जॉईंट बट हायब्रिड सिस्टीमने अक्रेडिटेशन दिस एक्सटेन्शन ऑफ अप्रुव्हलचं इव्हॅल्युएशन होत होतं. परंतु आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून ही EBC म्हणजे ही जी अक्रेडिटेशन पीअर कमिटी व्हिजिट आहे ती इतकी उत्कृष्ट पद्धतीने अरेंज करता येते की आपल्याला लिंक असते आणि टायमिंग असतं, प्लस त्याबरोबर टेक्नॉलॉजिकल म्हणजे आपल्याला कॅमेरा असतात, व्हिजिट करता येतं. लिटरली वी कॅन सी द डॉक्युमेंट ऑल्सो विच इज स्कॅन अँड अपलोडेड अँड शेअर, की ते वेल डिफाईन्ड डॉक्युमेंट ज्याची क्वालिटी चांगली आहे स्कॅनिंगची. आम्ही सर्वजण ऑनलाईनच मॅक्सिमम इव्हॅल्युएशन होतात, व्हिजिट्स होतात. त्याचबरोबर ऑनलाईन व्हिजिट करत असताना यू कॅन लिटरली गो टू ईच लॅबोरेटरी, you can literally go to each facility of academic setup. Similarly, interaction with faculty करू शकतो, interaction with student करू शकतात. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जो एक मुद्दा असतो, म्हणजे जे क्वालिटी अश्युरन्स साठीची जी पीअर टीमचं जे 30% होतं की त्या माध्यमातून ते जे काही पॅरामीटर्स क्रायटेरिया रिलेटेड टू क्वालिटी असेसमेंट जे पॅरामीटर्स होते त्याच्यामध्ये मुख्यतः तुमचे क्वालिटी पब्लिकेशन, क्वालिटी क्लेम्स जे होते त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. आणि म्हणून आपल्याला पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तितक्याच सिरियसली, तितक्याच मेटिक्युलसली आणि तितक्याच इन डेप्थ आपण इव्हॅल्युएशन करू शकतो. त्यामध्ये काहीही अडचण नसते आणि विच इज ऑलरेडी इन एस्टॅब्लिश प्रोसेस इन मेनी ऑफ द अपेक्स बॉडी इन्क्लुडिंग AICT. सो त्याच्यामध्ये काहीही चिंता होत नाही. अगदी इट गोज व्हेरी व्हेरी इफिशियंटली आणि तुम्ही सर्व फॅसिलिटी दाखवू शकतात, इंटरॅक्शन करू शकतात आणि सर्व प्रकारचं इव्हन AICTच्या याच्यामध्ये तर मेजरमेंट ऑफ द क्लासरूम सुद्धा आम्ही करत असतो आणि त्यामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल थ्रू ऑनलाईन सिस्टम. ओके, थँक्यू सर.
ओके, मला असं वाटतं की आपला वेळ पण आता पूर्ण होत आलेला आहे. अनेक जण या संदर्भामध्ये प्रश्न विचारतायत, परंतु आपला वेळेचा पण मर्यादा आपल्याकडे आहे. चासकर सर माझ्यामध्ये प्रवासात असल्यामुळे त्यांना थोडे रेंजचे इश्यूज आहेत. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी आजच्या ह्या कार्यक्रमाचा समारोप करूयात. तत्पूर्वी दोन अतिशय महत्वपूर्ण ज्याला मी माहिती आपल्याबरोबर या ठिकाणी शेअर करू इच्छितो. एक तर उद्या आपला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या संदर्भामधला आपण जो दुसरा उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याला आम्ही पब्लिक एंगेजमेंट म्हणतो किंवा पॅरेंट्स एंगेजमेंट, स्टुडंट एंगेजमेंटसाठी जो करण्यात आलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आणि यामध्ये एकूण 7 तज्ज्ञ आहेत. हे 7 तज्ज्ञ उद्या आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यामध्ये श्री अनिल राव, डॉक्टर डी.टी. शिर्के, डॉक्टर आर.डी. कुलकर्णी, डॉक्टर व्ही.एल. माहेश्वरी, डॉक्टर मुरलीधर चांदेकर, डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन आणि डॉक्टर माधव वेलिंग हे सगळे स्टिअरिंग कमिटीचे सन्माननीय सदस्य आहेत, शासनाच्या एनईपी स्टिअरिंग कमिटीचे. आणि हे सर्वजण उद्या 11 वाजता आपल्याला सगळ्यांना जॉईन होतील. आपण राज्यभरातनं ही लिंक आपण फ्लोट केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रश्न विचारू शकतात. एनईपीच्या राबवण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जेही प्रश्न असतील, ही उघड चर्चा एक साधारणतः 1.5 ते 2 तास चालतील. आणि त्याचा हा चौथा जो एकूण चॅप्टर आहे तो उद्या असेल. त्यामुळे आपण जॉईन करा. मला असं वाटतं मला चासकर सर दिसत आहेत या ठिकाणी परत जॉईन झालेले. सर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय का आमचा? त्यांना तुम्ही अनम्यूट करा सर. सर तुम्ही अनम्यूट करा. हॅलो. हा आता पोहोचतोय सर, प्लीज बोला कृपया. येस सर नमस्कार. सॉरी मी युट्यूबवरनं सगळं ऐकत होतो. ड्यू टू सम हाऊ आय कांट सी और जॉईन टू इन दिस डिस्कशन. बट एनिवे सर, एक अतिशय उत्तम उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि सपकाळ सरांनी जे काही जर्नल संदर्भामध्ये माहिती दिलेली व त्याची पब्लिक क्वालिटी कशी असावी जर्नलची, त्याचं हायली वर्क चांगलं असावं, इलॅबोरेशन रिझल्टचं चांगलं करायला पाहिजेत. त्याच्यानंतर जे काही आपण इन हाऊस जर्नल सुरू केलं तर UGCच्या गाईडलाईन प्रमाणे 8 पॅरामीटर्स त्याचे चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजेत. अतिशय क्वालिटी वाईज रिसर्च करायचं म्हटलं तर एक्सपेरिमेंट, त्याची मांडणी आणि त्याचे रेफरन्स हे उत्कृष्ट असावं. परत परत त्याच गोष्टी नसाव्यात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. रिझल्ट अँड डिस्कशन मध्ये आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे, व्हॉट यू विल गोइंग टू फाइंड आउट, हे स्पेसिफिक असावं. निश्चितपणे चांगल्या जर्नलला, चांगला इंडेक्स असणाऱ्या हाय इम्पॅक्ट फॅक्टरला आपला पेपर पब्लिश होईल. मला असं वाटतं वर्षभरामध्ये एक 10-12 पेपर मोठ्या ग्रुपमध्ये आपण काढत असतो, परंतु छोट्या ग्रुपमध्ये 2 चांगल्या जर्नलला जरी आपण पेपर काढले तर निश्चितपणे त्याची क्वालिटी मेंटेन होणार आहेत. त्यामुळे सरांनी अतिशय चांगली माहिती दिली. दुसरा जो मुद्दा सरांनी मांडला नॅक संदर्भामध्ये, मी सध्या नॅकच्या अपेक्षा रिफॉर्मिंगच्या याच्यावरती काम करतोय. त्यामध्ये साधं एक उदाहरण म्हणून सांगतो का एखाद्या इन्स्टिट्यूटचा नवीन आता ज्या गाईडलाईन्स आली येणार आहेत बायनरीमध्ये आणि मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवलमध्ये, तर 5 प्रकारच्या त्याच्यामध्ये लेवल ठेवलेले आहेत. लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5 आणि इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट प्लॅन आहेत. मग ह्या 5 प्रकारची इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. लेवल 1ला कुठल्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटला त्याच्यामध्ये विजन मिशन असेल आणि मग हळूहळू ते विजन मिशन इलॅबोरेट कसं करायचं आणि 5व्या ग्रेड पर्यंत कसं घेऊन जायचं. आणि ज्यावेळी आपण 5व्या लेवलला जाऊ त्यावेळी त्या इन्स्टिट्यूटची जी क्वालिटी आहे ती वर्ल्ड रेकग्नाइज क्वालिटी असणार आहेत. आणि म्हणून त्या दर्जाप्रमाणे आपल्याला तिथे क्वांटिफाय आणि क्वालिटेटिव्हचे आपण मॅट्रिक्स तयार करतोय. तसे मॅट्रिक्स निश्चितपणे 1-2 महिन्यामध्ये आपल्याला येणार आहेत. आणि हे सगळं करत असताना मग लिडरशिप असेल, वेगवेगळे 10 त्याच्यामध्ये पॅरामीटर्स घेतलेले आहेत आणि त्या पॅरामीटरचं लेवल वाईज इतकं छान त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. राहिलेला प्रश्न आहे तो पियर मेंबर टीमचा. निश्चितपणे येणाऱ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या क्वांटिफाय राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला टफ तर राहणारच आहे, त्याच्यामध्ये पेनल्टी ही भरपूर मोठी राहणार आहेत एखाद्या इन्स्टिट्यूटला का त्यांनी जर चुकीची किंवा फेक माहिती दिली. आणि अकाउंटेबिलिटी, आउटकम बेस्ड त्या इन्स्टिट्यूटचं आउटकम काय येणार आहेत ह्याच्यावरती ह्या सगळ्या आपण त्याच्यावरती निश्चितपणे तिथं भर द्यायचा प्रयत्न या नवीन सिस्टीम मध्ये करणार आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने हा जो खरं उपक्रम चालू केलेला आहे
मला वाटतं अतिशय हास्योस्ते उपक्रम आहे, अतिशय चांगला उपक्रम आहे. छोट्या छोट्या शंका निश्चितपणे प्राध्यापकांना असतात, महाविद्यालयांना असतात. या माध्यमातनं त्या शंकांचं निरसन होईल आणि हे जे आपण सगळे करतोय हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला सगळं अलाइन वर्क आहेत. आणि म्हणून अशा प्रकारची जे काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे देवळणकर सरांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने, या पद्धतीनं आपण वारंवार वेगवेगळे नवीन विषय घेत राहावेत आणि मग त्याच्यावरती साधक बाधक जर चर्चा झाली तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. सपकाळ सरांनी अशी अतिशय पॉइंट वाईज व्यवस्थित माहिती सांगितली, त्याबद्दल सर खरं मनापासून आपलेही आभार. आणि देवळणकर सरांनी या ठिकाणी आम्हाला संधी दिली, सर आपले आभार. थँक्यू. धन्यवाद चास्कर सर. आपण आज एवढे सगळे इश्यूज प्रॉब्लेम्स होते इंटरनेटचे, पण आपण शेवटी जॉईन झालात. आम्ही स्वतंत्रपणे तुम्हाला आमंत्रित करू. या नॅकच्या संदर्भामध्ये अजूनही अनेक घडामोडी हे त्या काळामध्ये घडणार आहेत. त्यांच्या गाईडलाईन्स ज्या सगळ्या रिवाइज्ड होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, त्यावेळेला काही ज्या घडामोडी किंवा डेव्हलपमेंट्स घडतील, कारण आपल्याकडे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे या सगळ्या गोष्टींची. आपण त्यांच्या रिफॉर्मच्या अपेक्स बॉडीवरती सदस्य म्हणून काम करत आहात. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी आमच्या सर्व प्राध्यापक बंधू भगिनींशी आपण शेअर कराव्यात. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती आमंत्रित करू. आज सपकाळ सर आम्हाला छत्रपती संभाजीनगरवरनं जॉईन झाले. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला, एक उत्तम माहिती दिली. चास्कर सर जॉईन झाल्या. संपूर्ण राज्यामध्ये आमचे सर्व प्राचार्य, शिक्षक बंधू भगिनी, विद्यापीठांमधले आमचे सगळे पदाधिकारी हे सगळेजण आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने, म्हणजे आतापर्यंत जवळपास आपली संख्या ही 485 पर्यंत शेवटपर्यंत आहे. मी सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आज आमच्या बॅक टीम मध्ये डॉक्टर मगर आहेत, डॉक्टर सिनलकर आहेत. एक शेवटी जसं मी एक घोषणा आता केली होती की उद्या हा एनईपीच्या संदर्भातला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. कृपया ही संधी सोडू नका, अत्यंत महत्वपूर्ण संधी आहे. उद्या 11 वाजता हे सगळे तज्ज्ञ आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्याची लिंक आम्ही यापूर्वीच फ्लोट केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची चर्चा ऐकायची असेल तरी देखील आपण यामध्ये निश्चितपणे आपलं स्वागत आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे नुकतंच आम्ही एक परिपत्रक काढलेलं आहे. आपण संपूर्ण फेब्रुवारी महिना जो आहे हा प्रामुख्याने संविधान गौरव महोत्सव महिना म्हणून साजरा करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय संविधानाला अंमलात येऊन आज 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संविधान आपण स्वीकारलेला देखील 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या माध्यमातनं आपण संपूर्णपणे संविधानाच्या बाबतीमधल्या आपलं मग संविधानाचं प्रियंबल असेल, त्यामधले मूलभूत अधिकार असेल, याची सगळ्यांविषयीची संवेदनशीलता ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण व्हावी, जागरूकता निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून आपल्या सर्व महाविद्यालयांनी सक्रिय भूमिका घ्यावी, पुढाकार घ्यावा. या दृष्टिकोनातून काही गाईडलाईन्स, काही मार्गदर्शक सूचना आम्ही केलेल्या आहेत. आपल्या सगळ्या महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या राबवाव्यात, जेणेकरून संविधानामध्ये आपली जी मूलभूत तत्व आहेत, मौलिक तत्व आहेत, ही आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचतील. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे 2 अत्यंत महत्वाचे प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. एक वाचन संकल्प महाराष्ट्राचा अतिशय उत्तम पद्धतीने हा प्रकल्प पूर्ण झालाय. आम्ही ती संख्या आता कॅल्क्युलेट करण्याच्या प्रयत्नांमध्ये आणि प्रक्रियेमध्ये आहोत, पण साधारणतः 5 लाख विद्यार्थ्यांनी या 1 जानेवारी ते 15 जानेवारीमध्ये 5 लाख विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून पूर्ण केलेलं आहे. त्याची परीक्षणं केलेली आहेत. त्याचप्रमाणे स्कूल कनेक्ट पार्ट 2 हा देखील अत्यंत यशस्वीपणे संपूर्ण राज्यामध्ये राबवला गेलेला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रयत्नांना आपण अत्यंत उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या संविधान गौरव महोत्सव हा जो आपण उपक्रम हाती घेतला त्यालाही आपण उत्तम पद्धतीने प्रतिसाद देतात. उद्या आपण सगळेजण जॉईन करतात. पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा एक अतिशय नवीन आपल्या जो बर्निंग टॉपिक आहे, या सगळ्या घडामोडींची माहिती देणारा एखादा विषय घेऊन एका नवीन तज्ज्ञाबरोबर आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी येणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला आहे असं घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.